आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाबा प्लीज माझ्यासाठी गा ना बाबा, प्लीज प्लीज प्लीज। ओके ओके बाळा, गातो मी। ए बाबा हाँ पाण्या नको हा, काहीतरी दुसरं गा। ओके प्रिन्सेस। हा ठीक आहे, मी फक्त बघून जातो की मला लिरिक्स माझ्या लक्षात नाही। ठीक आहे। लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या या दुनियेची तू माझी क्यूटीशी राजकुमारी ग जिंदगी हसतीया तू हसल्यावर तू तर लय भारी रे उजळतय जग तू दिसल्यावर माझी खारी रे। वा तर वा, प्राथमिक गाणं खूप छान गायलास हा। वाव दादा, काही सूर लागले त्यात तुझे। वाव, म्हणजे माइंड ब्लोईंग अथर्व। हे तुम्ही खरंच बोलताय की टोमणा मारता मला? नाही खरंच। मी चहा घेऊन येते। मी आलोच। मी आलेच हा। तू हे जे केलंयस ना, तू हे मुद्दाम केलंयस, माहिती आहे मला। मी तुला सांगितलं होतं की वेदाला सांगू नकोस, आणि तू मला प्रॉमिस दिलं होतंस। तू मला प्रॉमिस दिलं होतंस तरी तू जाऊन सांगितलंस। पण मी कुठे प्रॉमिस तोडलंय? तुम्हीच सांगितलं ना वेदाला। ट्राइंग टू बी स्मार्ट विथ मी। हां, ट्राइंग टू बी स्मार्ट विथ मी। तू मला फसवलंयस। ओके, काय काय समजत होतो मी तुला, आणि तू काय निघालीस? खोडकर आहेस तू। नाही, तुला खरंच हवं असतं तर मला सांगायचं ना निर्या। हे बघा, तुम्ही वाईटच गाता हे आपल्या दोघांनाही माहितीये, पण तुम्ही गायल्यामुळे वेदाला किती आनंद झाला होता तुम्ही पाहिलं नाहीत का? आणि तुम्हाला गाता येत नसताना सुद्धा फक्त वेदाच्या इच्छेसाठी तुम्ही गायला, हे किती छान आहे। याचमुळे वेदासाठी तुम्ही जगातले सगळ्यात बेस्ट बाबा, आणि तुम्ही ना वेदासाठी काहीही करायला तयार असता। बाप आणि लेकीचं नातं अजून घट्ट होण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय ना, ते अजून कोणीच करू शकत नाही। मी इथे आल्यापासून बघतेय तुमचं वेदावर खूप प्रेम आहे, आणि हे प्रेम असंच राहू द्या। तुम्ही स्वतःमध्ये अजिबात बदल घडवू नका। चला, मी खूप कौतुक केलं आता तुमचं, मला चहा घेऊन जावं लागेल। हा, ओव्हर। आणि आणखीन एक गोष्ट बरं का, वेदाच्या बाबांनी गायनाचा क्लास केलाय, पण त्याचा फार काही उपयोग झालेला नाहीये। दागिने नाहीत, गजरा नाही, हे काय मध्येच काढलेस तू? अहो, काय झालं असं? असे सगळे गोळा का झालेत? बघ ना अथर्व, वहिनी नवस फेडायला निघालेत। कसला नवस? आई, पण तू कधी मागितला होतास नवस?
अनन्या, मी मागेच बोलले होते हा नवस. तुम्हाला कोणालाच त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मंजिरी, काय इच्छा ठेवून नवस बोलली होतीस? चिरतरुण राहण्यासाठी? दादासाहेब, तुम्ही पण ना. हे बघा, घरच्या सुखशांतीसाठी बोलले होते नवस. गेल्या 1-1.5 वर्षापासून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या घरात काय चालू आहे. योगायोग म्हणा, पण मी नवस बोलले आणि वेदा बोलू लागली. अथर्व आणि वेदामधला दुरावा कमी झाला. आता हे सगळं जर का नवस बोलल्यामुळे झालं असेल तर तो नवस पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे ना. आणि या सगळ्यासाठी जरी मीराची वाहवा होत असली तरी सुद्धा नवस मी बोलले, त्यामुळे तुम्हालाच पूर्ण करावं लागेल. आईसाहेब, आपण एक काम करूयात का? आपण सगळेच जाऊयात ना. हो, इट्स अ ग्रेट आयडिया. अनन्या, पिकनिकला नाही चाललोय आपण. माझा नवस आहे, मला एकटीलाच पूर्ण करावा लागेल. तोही अनवाणी. आज दिवसभर निर्जळी उपास असणार आहे माझा. आई, मग मी येतो. आय विल ड्राईव्ह यू. अथर्व, नको म्हटलं ना तुला. मी ड्रायव्हर सुद्धा घेऊन जाणार नाही. मी स्वतः ड्राईव्ह करणार आहे. आई, एकतर दिवसभर तुझा निर्जळी उपवास, त्यात तू अनवाणी चालली आहेस. खरंच गरज आहे काय करायची? अथर्व, आपल्या लेकरांसाठी मी काही सहन करायला तयार आहे. आजी, पण तू लवकर तर येशील ना? हो बाळा. पण वहिनी, तुम्ही नवस कुठल्या देवाला बोलला होता? जिच्यावर आपल्या सगळ्यांचीच खूप श्रद्धा आहे, महागौरी माता. अरे वा, म्हणजे तू मीराच्या गावी चाललीस का? नाही, मी महागौरी मातेच्या गावीच आहे. अहो पण वहिनी, आज मंगळागौर आहे. तुम्ही नसाल तर कसं होणार सगळं? हो. होच की. नाही, मग मंजिरीला जाताच येणार नाही, हो ना? तुला जपणार आहे